नमस्कार. सर सलामत तो पगडी 50 ही जुनी म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. कुंडलीतही हेच तत्व लागू होते. कारण तुमच्या कुंडलीचा लग्नेश म्हणजे लग्न राशीचा स्वामी जर मजबूत असेल तर तुमची निर्णय क्षमता, आत्मविश्वास, आरोग्य, इच्छाशक्ती आणि जीवनाची दिशा मजबूत होते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की कुंडलीत कितीही दोष असले तरी फक्त लग्नेश चांगला असेल तर कुंडलीची गुणवत्ता मोठ्या प्रमाणामध्ये सुधारू शकते. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, मेष आणि वृश्चिक राशीबद्दल. कारण या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि म्हणून मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी सर्वप्रथम मंगळ ग्रह चांगला ठेवला पाहिजे. मंगळ कोणत्या भावात आहे त्यानुसार वेगवेगळे उपाय असतातच, पण आज मी तुम्हाला फक्त तुमचा मंगळ ग्रह चांगला ठेवण्यासाठी काही उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लग्न राशीचा स्वामी मजबूत होईल आणि ऑटोमॅटिक तुमच्या कुंडलीची गुणवत्ता सुधारायला मदत होईल. तर उपायांमध्ये आपण दोन प्रकारचे उपाय बघणार आहोत. आध्यात्मिक उपाय आणि त्याचबरोबर सायन्स बेस्ड किंवा लाईफस्टाईल चेंजेस वाले उपाय आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया आध्यात्मिक उपायांपासून. सगळ्यात पहिला उपाय आहे हनुमान चालीसा. आता तुम्ही म्हणाल हनुमान चालीसाच का? तर मंगळ ग्रहाची देवता हनुमान येते आणि हनुमान चालीसा रोज वाचल्याने तुमच्या मनातील भीती, अस्थिरता आणि नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. याच्यानंतरचा उपाय आहे मंगळचा बीज मंत्र. ओम क्राम क्रीम क्रम सह भौमाय नमः या मंत्राचा जप रोज कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही करू शकता. तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही काही काम करत असाल, तुम्ही तुमच्या बोटामध्ये जप काउंटर ठेवा. तुम्हाला हवं तेव्हा हवं तिथे जप करता येईल. याच्यानंतरचा उपाय आहे लाल रंगाची फुलं. लाल रंग हा मंगळाचं प्रतीक मानलं जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला, कुलदैवतेला रोज घरी देवपूजा करता तेव्हा किंवा हनुमान मंदिरामध्ये तुम्ही लाल रंगाची फुलं अर्पण करून तुमचा मंगळ सुधारू शकता. त्याच्यानंतरचा उपाय आहे सैनिक, पोलीस वर्ग किंवा रक्षक वर्ग जो आहे त्यांचा तुम्ही आदर सन्मान करा. मंगळ हा शौर्य, संरक्षण आणि धैर्याचं प्रतीक आहे. तुम्ही जेव्हा अशा व्यक्तींना मान सन्मान देता तेव्हा इनडायरेक्टली तुम्ही मंगळाचे सकारात्मक गुण आपल्या जीवनामध्ये वाढवत असता. त्यानंतरचा उपाय आहे मंगळ हा तुमच्या शरीरातील रक्त आहे. रक्तदान केल्याने मंगळ चांगला होतो. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीत कमी वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा रक्तदान नक्की करा. त्याच्यानंतरचा उपाय आहे नियमित व्यायाम करा. कमीत कमी 30 मिनिटे तुम्हाला जमेल तसा तुम्ही योगा करू शकता घरच्या घरी किंवा चालायला जाऊ शकता. चालण्याने तुम्हाला हॅपी हॉर्मोन्स मिळतात आणि जेवढा तुमचा फिटनेस चांगला तेवढा तुमचा मंगळ ग्रह ठीक होतो. मंगळची देवता हनुमान आहे त्यामुळे त्यांचा फिटनेस बघा. जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा तुमचा मंगळ ग्रह ऑटोमॅटिक खराब होतो. त्यामुळे आपला मंगळ ग्रह कसा आहे हे आपल्या वजनावरून तुम्ही स्वतःच ठरवू शकता. व्यायामामुळे शरीरातली ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाते आणि त्यामुळे तुमचा रागराग, चिडचिड कमी होते. याच्यानंतरचा उपाय आहे पुरेशी झोप घ्या. कारण पुरेशी झोप नसणे हा राग, चिडचिड, उतावळेपणा वाढण्याचे एक मोठं कारण बनतं आणि जेव्हा तुम्ही विनाकारण राग, चिडचिड करता त्यावेळी तुमचा मंगळ ग्रह खराब होतो. आता तुम्ही तुमचा राग कंट्रोल किंवा मॅनेज कसं करू शकता तर दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग किंवा प्राणायामच्या काही टेक्निक्स आहेत, मेडिटेशन आहे. या सगळ्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या रागावरती नियंत्रण आणू शकता. त्यामुळे तुमचा मंगळ ठीक होतो. नंतरचा उपाय आहे दिलेला शब्द पाळा. मंगळ हा कुंडलीतला योद्धा आहे आणि योद्ध्याची सर्वात मोठी ओळख असते हे त्याची वचनबद्धता. एखादा शब्द दिला की तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगत असते प्रत्येक ग्रह एक नातं रिप्रेझेंट करतो. तर मंगळ ग्रह आपल्या कुंडलीमध्ये आपला भाऊ रिप्रेझेंट करतो. मग तो तुमचा सख्खा भाऊ असो, चुलत भाऊ असो, मावस भाऊ असो, मांडलेला भाऊ असो. पण जर तुमचं भावाशी नातं चांगलं असेल तर कुंडलीमध्ये मंगळ चांगला राहतो. जेव्हा कधी भावासोबत नातं खराब होतं तर मंगळ खराब होतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच ओळखू शकता की माझा मंगळ ग्रह कसा आहे. कोण चूक कोण बरोबर हा विचार न करता मी नेहमी सांगत असते की आपल्या कुंडलीत ग्रह खराब होतोय म्हणून तरी नातं नक्की जपा. तर मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ कोणत्याही भावात असू द्या, कोणत्याही राशीत असू द्या, कोणत्याही परिस्थितीत असू द्या, कुंडलीचं सखोल विश्लेषण हा वेगळा भाग येतो. पण मंगळचे हे उपाय म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःला मजबूत करणं आहे. इनडायरेक्टली तुम्ही तुमची कुंडली मजबूत कराल हे सगळे उपाय करून.
मंगळ ग्रह तुमच्या आयुष्यात प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही मंगळचे उपाय करता किंवा मंगळ चांगला करता तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली प्रॉपर्टी संबंधित येणाऱ्या सगळ्या अडचणी ऑटोमॅटिक कमी करत आहात. त्यामुळे मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळ ठीक करणे म्हणजे स्वतःला मजबूत करणे आणि आपल्या कुंडलीची गुणवत्ता सुधारणे. 9 ग्रहांमध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला मंगळ मजबूत करावा लागेल. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करायचं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण लिहून पाठवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिप्लायचा मेसेज येईल. फी किती आहे, तुम्ही कधी फोन करायचा आहे, या सगळ्या गोष्टी त्या मेसेजमध्ये लिहिलेल्या असतील. आणि खूप जास्त लोक फोन मेसेजेस करत असल्यामुळे कदाचित तुमच्या मेसेजला रिप्लाय यायला वेळ लागू शकतो. तुम्हाला कमीत कमी 24 तास वाट बघावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला फोन करण्याची वेळ ही कदाचित 4 दिवसांनी, 8 दिवसांनी सुद्धा मिळू शकते. या गोष्टीची नक्की दखल घ्या. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.